मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। अंथरुणाला खेळलेल्या ज्येष्ठांची सेवा देणाऱ्या संजीवनी उपक्रमाबद्दल नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या भावना। अंथरुणाला खेळलेल्या ज्येष्ठ रुग्णांसाठी कोथरूड मतदारसंघाचे आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार श्री चंद्रकांतदादा पाटील संजीवनी हॉस्पिटल आणि एम क्युअर यांच्या माध्यमातून कोथरूड येथे 50 बेडचे केअर सेंटर कार्यान्वित झाले। नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी सौ अंजली पाटील यांच्या हस्ते या केअर सेंटरचे उद्घाटन संपन्न झाले। नामदार चंद्रकांतदादा पाटील हे या केअर सेंटरच्या उद्घाटन समारंभासाठी काही महत्त्वपूर्ण कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत। याबाबत त्यांनी व्हिडिओ करीत माहिती दिली आणि माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख संजीवनी हॉस्पिटल व एम क्युअरला या समाजसेवी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, सदिच्छाही व्यक्त केल्या। नमस्कार। गेली अनेक वर्ष कोल्हापूरला जो सावली नावाचा बेड रिडन पेशंटची सेवा, अंथरुणाला खिळून असणाऱ्या रुग्णांची सेवा नावाचा प्रकल्प कोल्हापुरात सुरू आहे। तो कोथरूडमध्ये सुरू करावा असा माझा प्रयत्न होता। संजीवन हॉस्पिटलने म्हणजे आमचे सांगली जिल्ह्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख अध्यक्ष असणाऱ्या ट्रस्टच्या संजीवन हॉस्पिटलने आपला वरचा मजला ह्यासाठी देऊ केल्यामुळे 50 बेडेड सावली संजीवन सावली ही आजपासून आपण सुरू करतो आहोत। खरं म्हणजे माझा हा इतका जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय आहे की त्यामुळे मीच अग्रहाने ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे। पण अचानक माननीय मुख्यमंत्री महोदयांचा खूप अर्जंट एका विषयासाठी 3-4 जणांनी बसण्याचा विषय आल्यामुळे नाईलाजाने मला मुंबईला जावं लागतंय। माझी पत्नी सौ अंजली माझ्या सगळ्याच अशा विषयांमध्ये खांद्याला खांदा मिळून सहभागी असते। ती आज आली आहे। मी तिच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हा प्रकल्प उत्तम चालावा असं म्हणणं चुकीचं राहील की म्हणजे मग बेड रिडन पेशंट वाढावे असं म्हणायला लागेल। पण ह्या प्रकल्पामध्ये जे ॲडमिट होतील राहतील त्यांना अतिशय बेड रिडन असूनही त्या वेदना विसरायला लावतील अशा प्रकारची सेवा मिळेल असा विश्वास मी संजीवनच्या सगळ्या स्टाफच्या वतीने देतो आणि पुन्हा एकदा कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। माझं पूर्ण लक्ष या प्रकल्पाकडे आहे, पृथ्वीराज बाबा आणि त्यांची सगळी टीम पण आहे।